मावळ्यांनी घडवला, पण इतिहास कावळ्यांनी लिहिला. म्हणून आमच्यावरती इतिहास हा लादला गेला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. आणि या मनोवादी इतिहासाची चिरफाड करून ज्यांनी निरक्षर विवेक करून खरा इतिहास आपल्या समोर आणला ते आदरणीय प्रसिद्ध इतिहास संशोधक आदरणीय मामा देशमुख सर यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज या विषयावरती आपलं विवेचन करावे. आदरणीय मामा देशमुख सर. प्राचीन काळी सरकारचे कायदे हेच धर्माचे कायदे होते. या धर्माच्या अन्यायी कायद्याविरुद्ध जगात सर्वप्रथम बंड पुकारणारा पहिला राजा तथागत गौतम बुद्ध. संत कबीर, संत रविदास, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा सर्वप्रथम जीर्णोद्धार करणारे आणि त्यांची जयंती साजरी करणारे विश्ववंद्य महात्मा ज्योतिराव फुले, विद्याज्योती सावित्री माता फुले या महामानवांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे राजर्षी शाहू महाराज आणि या सर्व महामानवांचा समतेचा, ममतेचा आणि मानवतेचा विचार घटनेत अंतर्भूत करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या खऱ्या राष्ट्रभक्तांना प्रथम मी वंदन करतो. या विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय तसेच उपस्थित बंधू आणि भगिनी, भाषणापूर्वी नेहमीप्रमाणे मी एक निवेदन करीत असतो की मी जे काही बोलणार आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही, पण यावर आपण विचार करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. याचा अर्थ मी उचलली जीभ लावली टाळूला असं होणार नाही. मी पुराव्यानिशी बोलायची मला सवय आहे, पण तरी आपण विचार करावा. का त्याचप्रमाणे माझे मुद्दे खोडून काढता येत नाहीत म्हणून अनेक जण विशेषतः ब्राह्मण मंडळी आणि त्यांचे दोस्त म्हणतात देशमुख साहेब ब्राह्मणाला शिव्या देतात. मला एक पक्क माहित आहे की शिव्या देणारा मोठा नसतो. शिव्या देणारा मोठा नसतो, ज्याला शिव्या देतात तो मोठा असतो. ज्याला शिव्या देतात तो मोठा असतो. ब्राह्मणाला मी शिव्या द्याव्यात एवढे ते मोठे नाहीत. शिव्या द्यायच्या असल्या तर आम्ही आम्हालाच देऊ. एवढा मोठा प्रचंड 97% बहुजन समाज 3% अँटेनावाल्याच्या गुलामीत हजारो वर्ष आहेत. याच्या सारखा रिकामी जागा समाज हाच. पण शिव्या आणि सत्य यामध्ये फरक आहे. हत्तीला डुक्कर म्हटलं तर शिवी आहे, पण डुकराला डुक्कर म्हटलं तर शिवी आहे का? आता तुम्हाला डुक्कर शब्द जर थोडासा गावरान वाटत असेल तर वराह म्हणतो. त्याही पेक्षा चांगला पाहिजे असेल तर सुकर म्हणतो. अजून चांगला पाहिजे असेल तर सुंकराचार्य म्हणतो का शंकराचार्य म्हणून. म्हणून आम्ही शिव्या देणार नाही. आम्ही सत्य सांगू, सत्य बोलू
हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. बंधूंनो, या वर्षात हे वर्ष एक परिवर्तनाचं वर्ष मला वाटत आहे. वर्षातून 6-7 महिने मी बाहेरच फिरतोय, तसा मी भटक्या विमुक्तच आहे. परिवर्तनाचं वर्ष यासाठी की पहिलं तर काँग्रेसच्या राज्यात शिवजयंती साजरीच होत नसत. एक 30-40 वर्षापूर्वी शिवजयंती जो साजरी करेल त्याला मंत्रिपद काय तिकीटही मिळत नसे. नंतर शिवजयंती साजरी होऊ लागली, पण नुसते ढोल वाजवणं, कोणी शिवाजी बनत असे, घोड्यावर बनत असे, त्याला शिवाजी काय हे बिचाऱ्याला माहित नाही, पण झाला शिवाजी, बसला घोड्यावर. कोणी तानाजी बनत असे, चालेल, ढोल वाजवत नाचत, पण प्रबोधन नव्हतं. प्रबोधन होऊ नये, हे पद्धतशीर होतं सगळं. प्रबोधन होऊ नये, शिवजयंतीचा वाद निर्माण करून त्यावरच बोलावं, प्रबोधन त्याच्यात होऊ नये. मुद्दा फक्त शिवजयंती आज कुठल्या तारखेला याबद्दलच वादाचे मुद्दे करत असत. यावर्षी शिवजयंती जी साजरी झाली त्या शिवजयंतीत प्रबोधनाचे शेकडो कार्यक्रम झालेत. आणखी एक फरक तुम्हाला दिसेल की 11 एप्रिल पासून हे जे कार्यक्रम झाले त्यामध्ये आणखी एक आगळेपणा दिसतोय. कारण एप्रिल महिन्यातच पूर्वी जवळपास शिवजयंती होत असे आणि भीमजयंती होत असे, या दोन्ही जयंत्या 1 महिन्यात होत असल्यामुळे पुढे 2-4-10 वर्षात दंगलीचं प्लॅनिंग चालू होतं. त्या दोघांमध्ये दोन्ही जयंत्या दंगलीचं प्लॅनिंग. म्हणून 1984 मध्ये शिवजयंती आणि भीमजयंती या महाराष्ट्रात, देशात आणि जगात पहिल्या प्रथम माम देशमुखांनी नागपुरात केली. एकत्र शिवराय आणि भीमराय एकच राय. आता ते यावर्षी मला एक दिसलंय की महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज एकत्र जयंती. एवढेच तुमच्या मुसलमानांनी शिवजयंती केली, बौद्धांनी तर केलीच, आणि ते RSSच्या बालेकिल्ल्यात केली. कर्जतला मी गेलो, खोपोलीला गेलो, बदलापूरला गेलो, परवाच 23ला मी नाशिकला होतो, वामनदादा कर्डक पुरस्कार मला मिळाला त्याच्यासाठी. असं करत इकडे काल मोडनिंबला होतो. तर हा एक फरक. आणि दुसरं एक प्रकार आणखी दिसतोय मला, तुम्हाला सांगतोय, म्हणजे स्पष्ट सांगतो. 1988 मध्ये मी शिवशाही पुस्तक लिहिलं आणि ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर ठेवलं. तर आमचे साधे भोळे लोक काय म्हणायला लागले, हे शिवशाही नाही पाहिजे, आम्हाला भीमशाही पाहिजे. तिथंच आमचे मंडळी होती, म्हणाले माहीत आहे का हे कोणी लिहिलं? हे माम देशमुखांनी पुस्तक लिहिलं. 2 तासात 600 कॉपीज गेल्यात. त्यांचा दोष नव्हता, त्या शिवशाहीत मी लिहिलं की महात्मा ज्योतिराव फुले अरे राम मानत नव्हते, कृष्ण मानत नव्हते, गणपती मानत नव्हते. गणपतीचं तर त्यांनी टिंगलच केली. बैसे उंदरावरी ठेवून या बुड, हुंकी तो शेंबूड नाकाने गळून. जे रामकृष्ण गणपती मानत नव्हते ते महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांना मानत होते. आणि जे महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांना मानत होते त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानत होते. हे नातं आम्ही विसरून गेलो. ते नातं आता पुन्हा आम्हाला चांगल्या तऱ्हेनं प्रस्थापित झालेलं दिसे. मनापासून जबरदस्त बाबासाहेब म्हणतं का जय भीम, जय शिवाजी म्हण, मनापासून इथून सुरू झाले. केवढे मोठे कटआउट एका बौद्ध कार्यकर्त्यांनी, 1 लाखाचे कटआउट, ते मोठे मोठे कटआउट सगळे पंजाबराव देशमुखापासून तिकडे खोपोलीला लावले, मोठी गेट. तर असं सगळं आज हे परिवर्तनाचं वर्ष एक मला दिसतंय. तर हा एक प्रकार. आणखी एक परिवर्तन तुम्हाला की आम्ही गेल्या 40 वर्षामध्ये फुलेशाहू आंबेडकरी विचार मांडत आहोत, RSS वर तुटून पडत आहोत. याचा सगळा फायदा काँग्रेसला झाला.
म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर नामदेव देशमुखाला बोलवा म्हणजे ते बरे झोडतात तिकडे. याचा फायदा काँग्रेसचा झाला. पण काँग्रेसनं मात्र फुले शाहू आंबेडकर चळवळीला कवडीची मदत केली नाही. उलट यांनी भाजपला जन्म दिला, भाजप वाढवली. ही वस्तुस्थिती आहे. पण या वर्षीच्या निवडणुकीमध्ये मागच्या एक चित्र दिसतंय, परिवर्तन दिसते. काँग्रेसच्या याच्यामध्ये निवडणुकांमध्ये महात्मा गांधींचे फोटो, पंडित नेहरूंचे फोटो, इंदिराजी गांधींचे फोटो हे दिसत असत. पण त्याच्यातले बरेच फोटो यावर्षी गायब झालेत आणि त्या जागी महात्मा फुलेंचे फोटो, शाहू महाराजांचे फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो झळकायला लागलेत. तुम्हाला माहित असेल, म्हणजे या बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळतं घर म्हटलंय, तुम्हाला माहित आहे. महात्मा फुलेंनी ते भटांची काँग्रेस आहे असं म्हटलं. पण यांना ते काय करायचं? यांना फक्त पिंजऱ्यात आपल्याला आवडतं खाद्य दिसलं की उंदीर येतो, तसं मतदारांना दाखवलं की त्याचे वोट कॅच करता येतात. आणि निवडून आल्यावर मग काय केलं? निवडून आल्यावर साईबाबाला आरती. यांना जरा यांची आरती चांगल्या तऱ्हेनं जेव्हा बहुजन समाज ओवाळील, अरे काय इथे गरिबांना राहायला घरं नाहीत आणि यांचे होर्डिंग वाढदिवसाचे एवढे मोठे मोठे लागतात का एका होर्डिंग मध्ये 10-10 माणसाची घरं होतात. हा देश बहुजनांचा आहे, गरिबांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आणि त्या होर्डिंग मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्याचे फोटो मोठे मोठे असतात. कोणाचा वाढदिवस हे कळतच नाही. काय चाललंय हे आम्हाला याचा विचार केला पाहिजे. आणि यामध्ये हा सगळा कुठून पैसा येतो, कोण करतो, कशासाठी करतात, हा विचार आम्हाला करणं आवश्यक आहे. आणि हे परिवर्तनाचं वर्ष हे या बाबतीमध्ये मला मोठं दिसून आलेलं आहे. या आता माझा जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठं झाला? तर माझ्याकडे भुसावळचे तरुण आले, सर म्हणे बाबासाहेबांचा जन्म रत्नागिरीला झाला वगैरे, त्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला असं एका पुस्तकात छापलाय, हे खोटं आहे. मग काय पाहिजे? तर म्हणे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू या गावी झाला. म्हटले महू या गावी झाला हे खरं आहे असं तुला कोणी सांगितलं? तू पाहिलं का महू? म्हणे नाही. मग काय आहे सगळं? म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गावी झाला का शिवनेरी किल्ल्यात झाला? शिवनेरी किल्ल्यात झाला. मग महू काय आहे? आता रेल्वे स्टेशन वगैरे, पण महूचा अर्थ काय आहे? MHOW हे त्याचं स्पेलिंग आहे. हे शॉर्ट फॉर्म आहे, जसं RPI आहे की नाही.